मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की कसं क्यूबची फर्स्ट लेयर सॉल्व्ह करायची आहे. मग पहिले ह्या क्यूबला मी बिघडवतो आणि मग आपण स्टार्ट करूया. या क्यूबला मी पूर्णपणे बिघडवलं आहे. आता आपण पहिले काय करायचं आहे, आपल्याला व्हाईट क्रॉस बनवायचा आहे. हे असा व्हाईट क्रॉस बनवायचा आहे सरळ रेषेत. मग हा व्हाईट क्रॉस बनवण्यासाठी आपल्याला पहिले काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला व्हाईट सरफेस खाली घ्यायचा आहे आणि आपल्याला वरी येलो हे दिसून जाईल आणि आपल्याला कोणचं पण व्हाईट घ्यायचं आहे जे आपल्याला साईडला दिसत आहे, इथं इथं इथं. आता आपल्याला सगळे व्हाईट कॉर्नर घ्यायचे आहेत. हे एक घेतला. आता हे एक तिथं आणायचं आहे. हे तर तुम्हाला येऊन जाईल. आता हे 3 झालेत. चौथा कुठे गेला? चौथा हे कुठे आहे? अरे हे इथं आहे आणि चौथा मी घेत आहे. मग आता चौथा घेऊ. चौथा फॉर्म्युला घेतला. पहिले काय करायचं आहे, चौथ्या बरोबर घेतला की त्याच्या साईडनं बघायचं. साईडनं कोणचा कलर आहे? हे ऑरेंज कलर आहे. ह्याच्या साईडनं ऑरेंज आहे. मग खालच्या बाजूला ऑरेंज कुठे ते पाहायचंय. मग खाली इथं ऑरेंज आहे का? इथं ऑरेंज आहे. मग हे ह्याला मॅच झालेलं आहे. मग ह्याला मॅच झालंय. मग ह्याला इकडून किंवा इकडून दोनदा फिरवायचं आहे. मी इकडून दोनदा फिरवलं म्हणजे हे बराबर व्हाईट क्रॉस झालेला आहे. त्याच्या साईडला ऑरेंज आहे, ऑरेंजला ऑरेंज जोडलेला आहे. मग आपल्याला दुसरा एक बघायचा इथं आहे रेड. मग रेडला रेड जोडूया. तर रेडला रेड जोडवायचा आहे. तर रेड कुठे आहे? हे इथे. मग रेडला आता दोनदा कुठून पण फिरू शकतो. इथून फिरू 1 2. मग आता कोणचा आहे? ब्ल्यू. तर ब्ल्यू कलर कुठे आहे? हे इथे. मग आता ह्याला पण दोनदा फिरवायचं 1 2 आणि पुन्हा हे इथं बी 1 2. मग आता इथं झालेलं आहे. इथं बराबर आलेला आहे व्हाईट क्रॉस. व्हाईट क्रॉस पूर्ण आलेला आहे बराबर. व्हाईट क्रॉस आलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे साईडचे कॉर्नर पीस आहेत ना, ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. मग हे कॉर्नर पीस जोडायचे आहेत. मग आपण आता वरच्या साईडला पाहायचं आहे. आता थांबा. आता वरच्या साईडला पाहायचं आहे, येल्लोच्या साईडला. आता खाली व्हाईट आहे. आता आपोआप वरी येल्लो मिळून जाईल. तर येल्लो मिळाला आहे. आता त्या वरच्या रोला आपल्याला कुठं व्हाईट आहे का बघायचे. मग व्हाईट इथं आहे. मग हे व्हाईट आपल्या किंवा हे आपण दोन्हीपैकी कोणचं पण घेऊ शकतो. मग आपण हे घेऊता. मग ह्याच्यात व्हाईटला सोडून कोणते 2 कलर येतं? हे रेड आणि ग्रीन. मग आपल्याला रेड आणि ग्रीनच्या मध्ये न्यायचंय. मग हे पहा, हे रेड आणि ग्रीनच्या मधात आलेलं आहे बराबर. आता ते कुठं पण असो, व्हाईटला सोडून कोणते 2 कलर आहेत ते आपल्याला बघायचे. तुम्हाला इथं फॉर्म्युला दिसत असेल, ऊपर राईट नीचे लेफ्ट. मी हे मराठीत हिंदीत म्हणत आहे कारण की हिंदीत तुम्हाला सोपं जाईल. मग हे ऊपर राईट नीचे लेफ्ट आपण केलेलं आहे. मग ते खाली आले. मग आता दुसरं कोणचं बघायचंय. आता हे व्हाईट आहे, त्याला सोडून कोणते 2 येतं? ऑरेंज आणि ब्ल्यू. ऑरेंज आणि ब्ल्यू. हे ऑरेंज आणि ब्ल्यूच्या मध्येच आहे. मग आपण ह्या फॉर्म्युला यूज करू दा. हे मग ऊपर राईट नीचे लेफ्ट. आता हे फॉर्म्युला यूज केलाय. हे खाली नाही आलं. मग ह्याला डबल एकदा यूज करायचा. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यूज करायचा. मग हे ऊपर राईट नीचे लेफ्ट. मग आता आलं का? ऊपर राईट नीचे लेफ्ट. ऊपर राईट नीचे लेफ्ट. जोपर्यंत येत नाही तिथपर्यंत करावं लागेल. ऊपर राईट नीचे लेफ्ट. आता आलेलं आहे. आता बराबर आले. आता साईड, आता अजून बाजूचे बघू. आता वरी अजून व्हाईट कोणचं आहे का पाहू. व्हाईट कोणचंच नाहीये. मग आता व्हाईट खाली असेल. तुम्ही म्हणताना आता व्हाईट कुठे गेलं? हे व्हाईट इथं अडकून बसलंय. मग त्याला वरी आणण्यासाठी आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. ऊपर राईट नीचे लेफ्टचा. मग आता हे वापरूता. ऊपर राईट नीचे लेफ्ट. आता हे वरी आलंय. ऊपर राईट नीचे लेफ्ट. ऊपर राईट नीचे लेफ्ट. ऊपर राईट नीचे लेफ्ट. आता ऊपर राईट नीचे लेफ्ट. आता हे येत नसणार आहे. काहून माहिती का? आपली एक चूक झाली. आपण त्याला वरी आणलं, पण हे ऑरेंज आणि रेडच्या मध्ये नाही ना आणलं त्याला. मग हे ऑरेंज आणि रेडच्या मध्ये आणू. मग हे ऑरेंज आणि रेड कलर कुठं आहे? ऑरेंज आणि रेड. इथं ऑरेंज आणि रेडच्या मध्ये आणलंय. आता करून पाहूता. आता ऊपर राईट नीचे लेफ्ट. आता बसलेला आहे बराबर. आता वरी व्हाईट आहे का? वरी व्हाईट आहे. मग त्याच्या साईडचे 2 कोणचे कलर आहेत? ब्ल्यू आणि ग्रीन.
मग ह्याला ऊपर राईट नीचे लेफ्ट, ऊपर राईट नीचे लेफ्ट, ऊपर राईट नीचे लेफ्ट, ऊपर राईट नीचे लेफ्ट. आता हा फॉर्म्युला बरोबर झालेला आहे. आणि ह्या फॉर्म्युल्यानं हा आपल्याला हे फर्स्ट लेअर मध्ये हा एकच फॉर्म्युला आहे. तुम्ही याची प्रॅक्टिस करा. दुसरी लेअर, तिसरी लेअर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल आणि नाहीतर चॅनल मध्ये पण बघू शकता. हे व्हिडिओ आवडला असेल तर त्याला